आणि मी इतक्या खुनशी अवलादीचा आहे, महा जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठितो मी. धमकी फमकी नाही देत, समजून सांगतोय. नसता आता आमचा बन डीजे बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू दे आता दुसऱ्या कोणाचा, मग सांगतो तुम्हाला. डीजे मध्ये काय दहशतवादीच्या बंदूक येत काय? अरे आपले लेकर येत, आरडत येत, ओरडत येत, थोडासा आनंद व्यक्त करते. डीजे वाजू नका, नाही वाजायचं. काय केला बन त्याने केला पखा चालू, त्याचा ढांबाडंग 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 झालं सुरू. आणि डीजेवर थोडं पोट चालतंय आमचं, बंद तर बंद. पण पुढचा काळ ध्यानात ठेवा, जशाला तसाच नेम लावा लागेल. आता डीजे कुठं कुठं वाजतो ना, बारीक देंट होत असतो. आणि त्याच्याही पुढचं सांगतो, विनाकारण कशाला लोकांना डोचिता. चाललंय ना शांततेत आमचं. आम्ही आमच्या लेकरा बाळाला आरक्षण मागतो. डीवायएसपी साहेब कोण आहे मला माहित नाही, तुमच्याही लेकराला लागन. जाग्यावर सस्पेंड होता तुम्ही, जाग्यावर रिटायर. रिटायर म्हणायचंय मला, सस्पेंड आलं रिटायर ते नाही का. जिथं लागला तिथंच म्हातारपण होत तर तिथंच राहतो, बढतीच मिळत नाही. आणि तुम्हाला बढती मिळावं म्हणून पठ्ठा लढतोय. आणि समजा दुसऱ्याचा असला तर कुठे ना कुठेतरी असं होणारच आहे. आता कुठेतरी डीजे वाजणारच आहे. गावागावात लोक आहेत आमच्या, गावागावात नुसता डीजे वाजून द्या, मला कळू द्या. मी बिले गंड्याचा आहे, माझ्या जातीला विनाकारण जर टोकरेल ना मी सोडीतच नाही. देवले तर फडणवीस त्याच्या असले चिल्लर चाळे करायला लावतो होय डीवायएसपीला. मराठीचे डीजे बंद पाडन, कुठं काहीच करन. शांततेत जात हे मई, शांततेत मै जात मागणी करती. तुम्ही विनाकारण त्याला डवचिता. डीजे काय विषय करावं. आपण किती उंचीवरच्या पदावरचे पदाधिकारी येत, अधिकारी येत. डीजे हे का विषय आहे का मराठ्यांना छेडायचा? दंगल घालायची होती का बीड मध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून? तुम्ही डीजे बंद कर म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही, आणि मग तुम्हाला लाठीचार्ज करायचा होता काय? नका भानगडीत पडू. पोलीस जरी असला तरी तुम्ही आमच्याच लेकरायचं ना, आम्ही तुमचे. त्या भानगडीत नका पडू त्या देवेंद्र फडणवीसचं ऐकून. कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधीतरी. त्यावेळेस आम्ही नाव ध्यानात ठेवू. कारण मला इतक्या वेळ तुमच्यावर बोलायचं नव्हतं, पण ते जिवारी याच्यासाठी लागलं. साध्या गाण्याचा विषय नाही झाला, ते एखादी केस करायची बाबा, त्याच्या आईला बघून घेतला असतं, मस्त वकील लावले असते. आणि डीजे बंद करण, तो याकडे बघूनच घेईन, ही भाषा चांगली नाही. मला ह्या विषयावर बोलायचंच नव्हतं, कारण मला तो विषयच नाहीये. परंतु विनाकारण काहीतरी ते देवेंद्र फडणवीसचं ऐकायचं आणि लोकांना त्रास द्यायचा, हे चांगलं नाही ना. माझ्या मराठीतून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का? एकाही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे, मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही. आज तुम्ही त्याच्या जीवावर बोलता ना आम्हाला, आम्ही भोगू. हा आम्ही भोगू. पण कधी ना कधी जर सत्ता पालट झाला, जाऊन जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर जाशील, मी नाही सोडणार. मग हे चांगलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने काम करू नको बाबा. तुला काय करायचं ते मी मुंबईत यायलो ना. त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कशाला अडचणीत आणतो? मी यायलो मुंबईला, आपण भेटू. तो घरापुढेच आहे मी, बघू तो एकदम आहे का माय एकदम आहे. विनाकारण नाही डावचायचं. मराठा जात ही शांत आहे.
आणि शांततेतच काम करतात.